विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण सायन्स बी मधील चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचे दोन प्रकार, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा भाग बघणार आहोत. आता यातला कॅन यू रिकॉलचा जो भाग आहे तो भाग कट केलेला आहे. बघा पुढे आपण जाऊया. We have studied various life processes in previous classes. All those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response, that is control and coordination, etc. are essential to each living organism to remain alive. आपण या आधीच्या इयत्तांमध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया बघितलेल्या आहेत. कुठल्या प्रक्रिया आहेत बघा? जीवन प्रक्रिया: पोषण, श्वसन, उत्सर्जन, संवेदन, सेन्सेशन म्हणजे रिस्पॉन्स, प्रतिसाद म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, समन्वय आणि नियंत्रण, विच आर इसेन्शियल टू रिमेन अलाइव्ह फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांना जगण्यासाठी या लाईफ प्रोसेस गरजेच्या आहेत. बिसाइड्स दीज life processes, one more life process occurs in living organism, that it is reproduction. आता या सगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवामध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन. However, reproduction does not help the organism to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organism. आता प्रजनन जे आहे ते त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी गरजेचं नाही आहे, पण तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आपल्याला थोडंसं इथं 4 डायग्राम दिले बघा. सम लाईफ प्रोसेसेस. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढं फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. डेफिनेशन आपल्याला दिले बघा प्रजननाची. डेफिनेशन महत्त्वाची: फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन सजीवाची निर्मिती, ऑफ सेम स्पेसीज, त्याच प्रजातीच्या नवीन सजीवाची निर्मिती, कुणापासून? बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, आधीचं अस्तित्वात असणाऱ्या सजीवापासून जी निर्मिती केली जाते, इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन, ज्याला प्रजनन असं म्हटलेलं आहे. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता प्रजनन जे आहे ते सजीवांच्या सगळ्या महत्त्वाच्या लक्षणापैकी एक लक्षण आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ईच स्पेसीज. आता हा जो उत्क्रांती जी आपण पहिल्या प्रकरणात बघितलेली आहे, उत्क्रांतीच्या कारणासाठी कारणीभूत असलेलं एक कारण हे त्या ठिकाणी आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय 2 मेथड्स. आता सजीवांच्या मध्ये 2 प्रकारे प्रजनन होते बघा. दोज 2 मेथड्स आर असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. त्यातला पहिला प्रकार बघायचे बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता नवीन प्रजाती किंवा नवीन जीव निर्माण होते, पण कसा होते बघा? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम म्हणजे एखाद्या सजीवाकडून नवीन जीव निर्माण केला जातोय, ऑफ सेम स्पेसीज त्याच जातीचा, विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स म्हणजे युग्मक निर्मिती विना हा नवीन जीव निर्माण केला जातोय, इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याला अलैंगिक प्रजनन असं म्हटलेलं आहे. ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 डिफरंट गॅमेट्स, the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. आता हा जो सजीव आहे हा तयार होत असताना डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 गॅमेट्स म्हणजे युग्मकांचा
संयोग, दोन युग्मकांचा संयोग किंवा दोन पेशींच्या संयोगाशिवाय तयार झालेला असल्यामुळं इट हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलरिटी, म्हणजे जनुकीय विचरण जे आहे ते त्याच्या तंतोतंत जनकासारखे त्या ठिकाणी आहे. दिस इज अ युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता हे जे आहे एका जनकापासूनच नवीन जीवाची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि ही होत असताना बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन म्हणजे गुणसूत्री विभाजनानं होते. Absence of genetic recombination is drawback, whereas fast process is advance of this reproductive method. आता इथं जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी आहे. आता आपला पुढचा भाग बघायचा आहे बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन याचे 3 प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधले 5 प्रकार बघायचे आहे. पहिला आहे बघा बायनरी फिजन, द्विविभाजन. ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे की वनस्पती असलेल्या तळ्यातील साठलेलं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे गव्हाचे दाणे आणि जलीय वनस्पती असं टाकून ते 3-4 दिवस ठेवून त्याच्यातील 4थ्या दिवसानंतर पाणी घेऊन जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये पॅरामेशियम दिसतील द्विविभाजन करतेले, आणि ती ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. शाळा सुरू झाल्यानंतर बघूया. बघा प्रोकॅरियोट्स म्हणजे बॅक्टेरिया, जीवाणू, प्रोटिस्ट म्हणजे अमिबा, पॅरामेशियम युग्लिना, प्रोकॅरियोट्स म्हणजे आधी केंद्रकी सजीव, अँड यूकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगक लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट, तंतुकणिका आणि हरितलवके हे जे आहेत ते त्या ठिकाणी परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. हे जे आहेत हे अलैंगिक पद्धतीनं त्या ठिकाणी द्विविभाजन प्रजनन करतात. In this process, the parent cell divides to form 2 similar daughter cells. आता या प्रक्रियेमध्ये काय होते बघा, जनक पेशीचे 2 समान भागामध्ये विभाजन होतं अँड 2 सिमिलर डॉटर सेल्स आर फॉर्मड आणि 2 नवजात पेशी तयार होतात. बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटॉसिस ऑर अमायटॉसिस. आता हे जे द्विविभाजन आहे एकतर सूत्री विभाजनानं होतं किंवा असूत्री विभाजनानं होतं. ॲक्सिस ऑफ फिजन ऑर डिव्हिजन, आता यांचा विभाजनाचा जो अक्ष आहे इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये हा विभाजनाचा जो अक्ष आहे तो कसा आहे, वेगळा आहे. बघा एक्झाम्पल दिले आपल्याला, अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. आता अमिबाला कुठलाही विशिष्ट आकार नाही म्हणून तो कुठल्याही अक्षातून विभाजित होतो. बघा इथं आपल्याला दाखवलेलं आहे अमिबामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बघा, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिम्पल बायनरी फिजन आणि म्हणून त्याला साधे द्विविभाजन म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन. आता पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन होते, बघा डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर व्हेअरॅज युग्लिना बाय लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन. युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन पद्धतीनं विभाजन होते. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. आता हे जे विभाजन आहे द्विविभाजन हे कधी होते बघा, ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स म्हणजे अनुकूल परिस्थिती असेल तर त्याच वेळेला त्या ठिकाणी हे अवलंबलं जातं. दुसरा प्रकार आहे मल्टिपल फिजन, बहुविभाजन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. अमिबा आणि त्याच्यासारखे दुसरे जे प्रोटिस्ट आदिजीव आहेत ते त्या ठिकाणी या प्रकारचं प्रजनन त्या ठिकाणी करतात, हा प्रकार अवलंबतात. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. अमिबा त्याचे छद्मपात तयार करण्याचं थांबवते कधी, अँड देअर बाय मुवमेंट्स आणि त्याच्या हालचाली थांबवते कधी, व्हेनेवर देर इज अ लॅक ऑफ फूड.
अन्नाची कमतरता और एनी अदर टाइप ऑफ ॲडवर्स कंडिशन किंवा दुसरी कुठलीही प्रतिकूल परिस्थिती जर झाली तर त्या ठिकाणी हा अमिबा त्याचे छद्म पात तयार करण्याचं थांबवतो. इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि तो गोलाकार होतो आणि त्याच्या पेशी पटलाभोवती एक संरक्षक कवच प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार होतं. सच एन्सिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज सिस्ट. असा जो कवचबद्ध जो अमिबा आहे त्याला किंवा दुसरा कुठलाही आदिजीव त्याला काय म्हणलं आहे, सिस्ट. सिस्ट म्हणजे पुटी असं म्हटलेलं आहे. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता याच्यामध्ये अनेकदा पेशी विभाजन केंद्रकाचं विभाजन होतं. बघा, मेनी न्यूक्लियाय केंद्रकाचं केंद्रकी अनेक केंद्रके तयार होतात कुणापासून, बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. या केंद्रकाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होतं आणि त्याच्यापासून अनेक केंद्रके तयार होतात. इथं खाली डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा आपल्याला. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड दस मेनी अमिबिली आर फॉर्म्ड. आणि हे पुन्हा पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि त्याच्यापासून छोटे छोटे अमिबा तयार होतात. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देर आर ॲडवर्स कंडिशन्स. आणि ते अजून म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तसेच ते त्या पुटीमध्ये राहतात. सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी अमेबिली आर रिलीज्ड. आणि मग अनुकूल परिस्थिती आली की हे जी पुटी आहे ती फुटते आणि त्याच्यातून अनेक अमेबिली नवजात अमिबा बाहेर पडतात. बघा डायग्राममध्ये दाखवलं आहे पॅरेंट अमिबा, त्याच्यापासून सिस्ट तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये सिस्ट तयार झाल्यानंतर पुढच्या स्टेपला डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम दिसतंय, केंद्रकाचं आणि पेशीद्रव्याचं विभाजन आणि मग त्याच्यापासून डॉटर अमिबा तयार झालेले आहे. तिसरा प्रकार आहे बघा बडिंग कलिकायन. याच्यासाठी ॲक्टिव्हिटी त्यात काय करायचं आहे की बाजारात जे ड्राय ईस्ट पावडर मिळते, कोरडी पावडर, त्याच्यामध्ये थोडंसं 5 ग्रॅम ईस्ट पावडर, 50 ml कोमट पाणी, 10 ग्रॅम साखर मिसळून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर 1 तासानंतर त्यातलं मिश्रणाचा एक थेंब आपण मायक्रोस्कोप खाली बघायचा आहे. आपल्याला किण्व पेशी ज्या आहेत ते मुकुलायन करताना कलिकायन करताना दिसतील. बघा, यू विल सी द ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग. कलिकायन करताना दिसतील. दॅट इज अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल. म्हणजे एक छोटासा त्या ठिकाणी आपल्याला त्या जनक पेशीला एक छोटी कलिका म्हणजे फुगवटा त्या ठिकाणी दिसतो. अ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. आता इथं किण्व जो आहे त्या किण्वामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स म्हणजे अलैंगिक प्रजनन जे आहे ते कलिकायन या पद्धतीनं या किण्वामध्ये आपल्याला दिसून येतं. ईस्ट सेल्स प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. आता इथं ज्या किण्व पेशी आहेत त्या काय करतात बघा, प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय, 2 नवजात केंद्रक तयार करतात बाय मायटॉटिक डिव्हिजन. सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार करतात. धिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. आणि या पेशीला किण्व पेशीला जनक पेशी असं म्हटलेलं आहे. अ स्मॉल बल्ज ॲपियर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. आता या 2 जे जनक पेशी आहेत त्याला एक बारीकसा फुगवटा येतो. धिस बल्ज इज ॲक्च्युली अ बड. त्या फुगवट्यालाच कलिका असं म्हटलेलं आहे. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियाय एंटर्स धिस बड. आणि त्यातला जो नवजात केंद्रक आहे, 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक त्या कलिकेमध्ये प्रवेश करतो. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल. आणि योग्य वाढ झाल्यानंतर कलिकेची ती त्या जनक पेशीपासून बाजूला होते. अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल.
आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. हे झाले 3 टाईप्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधले, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. ओके, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा आपल्याला. पॅरेंट सेल, ईस्ट सेल, बल्ज फुगोटा निर्माण झालेला आहे. न्यू बड म्हणजे कलिका, त्याच्यामध्ये केंद्रक गेलेला आहे बघा. त्याच्यापासून पुन्हा डॉटर ईस्ट तयार झालेल्या आहेत. दुसरा प्रकार अशा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय सजीवातील आहे बघा. पहिला आहे बघा फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. या प्रकारचे प्रजनन जे आहे ते बहुपेशीय सजीवांमध्ये दिसून येते. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स and each fragment starts to live as an independent new organism. या प्रकारच्या प्रजननामध्ये या बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम, जो जनक सजीव आहे त्याचे तुकडे होतात. अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लाईव्ह ॲज अन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. आणि प्रत्येक जो सजीव आहे तो नवजात सजीव नवीन जीव म्हणून जगायला लागतो. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन algae लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्जेस लाईक सायकॉन. या प्रकारचं प्रजनन जे आहे ते स्पायरोगायरा, शैवाल आणि सायकॉन सारख्या स्पंजामध्ये आपल्याला दिसून येतं. हा खालचा पॅराग्राफ कट झालेला आहे. डायग्राममध्ये बघा इथं स्पायरोगायरा 2 तुकडे झालेत, पुन्हा तो प्रत्येक तुकडा नवीन सजीव म्हणून जगायला सुरुवात करतोय. दुसरा प्रकार आहे रिजनरेशन, पुनर्जनन. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट्स ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. म्हणजे धोक्याच्या वेळा जी आपली घरच्या भिंतीवर पाल असते ती शेपटीचा भाग जो आहे तो ती तुटते आणि डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. आणि काही कालावधीनंतर आपल्याला पुन्हा ही पालीची शेपटी दिसते. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. म्हणजे मर्यादित पुनर्जननाचा हा भाग त्या ठिकाणी प्रकार आहे. हाऊएव्हर अंडर सर्टन सिच्युएशन्स an animal planaria breaks up its body into 2 parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus 2 new planaria are formed. काही वेळा बघा प्लॅनेरियासारख्या प्राण्यांमध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये इट्स ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट्स, त्याचे 2 तुकड्यामध्ये त्याच्या शरीराचे विभाजन केले जाते. अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. आणि प्रत्येक भाग जो तुकडा आहे तो त्याच्या उरलेला शरीराचा भाग तयार करतो. अँड धस 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्मड. आणि त्याच्यापासून 2 नवीन प्लॅनेरिया तयार होतात. दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. ज्यालाच रिजनरेशन म्हणजे पुनर्जनन म्हटलेलं आहे. बघा डायग्रामात दाखवलेला आहे. प्लॅनेरिया त्याचे 2 तुकडे त्यानं केलेल्या शरीराच्या आणि उरलेला जो भाग आहे तो त्याने पुन्हा तयार केलेला आहे. अशा प्रकारे इथं रिजनरेशन झालेलं आहे. तिसरं आहे बघा बडिंग. बडिंग म्हणजे आता इथं घ्यायचं आहे मुकुलायन. बडिंग इन हायड्रा तुम्हाला परीक्षेला स्पष्ट असतो. बडिंग इन ईस्ट आणि बडिंग इन हायड्रा. बघा इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स at specific part of its body and outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of the body wall. आता हायड्रा जो आहे पूर्ण वाढ झालेला हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन, जर त्याला पोषक वातावरण मिळालं ॲट स्पेसिफिक पार्ट्स ऑफ इट्स बॉडी, त्याच्या शरीरभित्तिकेवर शरीरावर अँड आउटग्रोथ इज फॉर्मड, एक फुगवटा त्या ठिकाणी येतो. बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स, की जिथं पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने त्या ठिकाणी त्याला एक फुगवटा येतो. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड, की ज्यालाच काय म्हटलेलं आहे बड म्हणजे मुकुल असं म्हटलेलं आहे.
द बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिवली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. आणि ही जी मुकुल आहे त्याची यथावकाश वाढ होत राहते आणि त्याचं रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होतं. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इज कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. आता या छोट्या हायड्राचे शरीर स्तर पचनगुहा हे आर कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. त्या जनक हायड्राशी त्याचे शरीर स्तर पचनगुहा हे कनेक्टेड असतात. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. हा जनक हायड्रा जो आहे तो त्याचं जनक हायड्राचं जो आहे तो त्या छोट्या हायड्राचं पोषण जे आहे तो त्या ठिकाणी स्वतः करतो. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ when it grows up and becomes able to lead an independent life. आता हा जो बडिंग हायड्रा आहे छोटा हायड्रा तो काय करतोय सेपरेट्स फ्रॉम पॅरेंटल हायड्रा जनक हायड्रापासून बाजूला होतो अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ आणि स्वतः तो वेगळा स्वतंत्र हायड्रा म्हणून जगायला सुरुवात करतो. वेन इट ग्रोज अप म्हणजे जेव्हा वाढ होते तेव्हा अँड बिकम्स एबल टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ म्हणजे नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगतो. डायग्राम दाखवले बघा 3.9 हायड्रा आहे त्याला बड आलेली आहे आणि त्या बडचंच कन्वर्जन नेसंट हायड्रा म्हणजे नवजात हायड्रामध्ये झालेलं आहे. चौथा प्रकार आहे बघा व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे शाकीय प्रजनन. Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem and leaf and bud is called as vegetative reproduction. आता वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असं म्हणतात. Vegetative propagation in potatoes is performed with the help of eyes present on tuber, whereas in bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. ही डेफिनेशन पॉइंट आउट करून ठेवा रिप्रोडक्शनची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज बटाट्यामध्ये बघा शाकीय प्रजनन कसं होतं इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज. डोळे त्याच्या कंदांवर डोळे ज्याला आपण कोंब म्हणतो बघा इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ दिस आईज त्या कंदांच्या किंवा मुकुलाच्या सहाय्यानं केलं जातं. अँड व्हेअर ॲज इन ब्रायोफायलम पानफुटीमध्ये इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन त्याच्या मुकुलावर असणारे पानाच्या कडावर जे काही मुकुल आहे त्याच्या सहाय्यानं केलं जातं. डायग्राम दाखवले बघा आपल्याला इथं ब्रायोफायलम आणि पोटॅटोमध्ये. ठीक आहे. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस ऊस आणि गवतामध्ये काय होते बघा व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स त्याच्या पेरांवर जे काही मुकुल आहेत ज्याला आपण डोळे म्हणतो त्याच्या सहाय्यानं प्रजनन केलं जातं. प्लांट्स लाईक कॅरट अँड रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. गाजर आणि मुळा त्यानंतर स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ याच्यासारख्या वनस्पतीमध्ये त्याच्या मुळांच्या सहाय्यानं प्रजनन केलं जातं. इथं आपल्याला स्वीट पोटॅटोमध्ये दाखवलं आहे बघा. आणि लास्ट टाईप आहे स्पोर फॉर्मेशन बीजाणू निर्मिती. टेक अ पीस ऑफ ॲक्टिव्हिटी सांगितले की ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला 2-3 दिवसानंतर बुरशी वाढलेली दिसेल आणि त्या बुरशीचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करायचं आहे. बघा फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. म्युकरसारखा जो कवक आहे त्याचं शरीर तंतुमय आहे. दे हॅव स्पोरॅन्जिया त्याला स्पोरॅन्जिया म्हणजे बीजाणुधानी आहे. इथं डायग्राममध्ये दाखवले बघा आपल्याला. त्यानंतर दे वन्स द स्पोर्स आर फॉर्मड आता याच्या स्पोरॅन्जियामध्ये बीजाणू जेव्हा तयार होतात स्पोरॅन्जिया बस्ट ही बीजाणुधानी फुटते अँड स्पोर्स आर रिलीज्ड आणि याच्यातून बीजाणू जे आहेत ते बाहेर पडतात.
स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. आता हे जे बीजाणू आहेत ते काय होतात बघा, रुजतात, ओलसर आणि उबदार जागी रुजतात. अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्मड. आणि नवीन त्या कवक जाल जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्यापासून तयार होतो. तुम्ही हा प्रयोग घरी करून बघायला काय हरकत नाही की एक छोटा भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा जर असं ओलसर जागी ठेवा, भिजवून झाकून ठेवा, तुम्हाला त्याच्यामध्ये कवक जाल दिसून येतं. त्याच्यात जे काळे काळे टिपके दिसतील ते काळे टिपके म्हणजे याचं स्पोरॅन्जिया त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी आपण आता थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला सुरुवात करणार आहोत. याच्यावर दिलेले क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन सोडवा. आता काय काय बघितलं बघा आपण. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ज्याचे 3 प्रकार, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. ओके, याच्यावर दिलेले क्वेश्चन सोडवा आणि अभ्यास करा. धन्यवाद.